नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये एक MCQ सेशन घेणार आहोत. एक MCQ सेशन जे चॅप्टर नंबर 1, 2 आणि 3 या तिघांचं एक कंबाईंड आपलं एक MCQ सेशन असणार आहे आज इथे. आणि मित्रांनो, ॲक्च्युली हे घेण्यामागचा उद्देश असा की एक नेट प्रॅक्टिस असते. एक्झाममध्ये आपल्याला काही थेअरी वाचायची नाही, एक्झाम काय आपल्याला क्वेश्चन टॅकल्स करायचे. ठीक आहे, तर कसं काय क्वेश्चन टॅकल करायचे, कोणकोणते वर्ड असतात, नॉट, ओनली, असे काही शब्द MPSC नाही तर अदर काही एक्झाम कंडक्टिंग बॉडीज आहे त्यावर आपल्याला फिरवतात. आपण घाईघाईमध्ये ते वाचत नाही, सोडून देतो. ठीक आहे, ही घाई आपल्याला पुढे जाऊन मित्रांनो निगेटिव्ह मार्क्स म्हणजे आपल्याला डायरेक्ट लिस्टच्या बाहेर टाकते. ठीक आहे, तर प्रश्न वाचताना तो कसा वाचायचा, क्वेश्चन कसा सॉल्व करायचा, कसे कॅल्क्युलेशन्स करायचे, या सगळ्या गोष्टी इथे होणार आहे. ठीक आहे, फक्त क्वेश्चन आणि त्याचा आन्सर या गोष्टीकडे बघू नका, हे आपल्याला बघायचंच आहे. पण त्याचबरोबर क्वेश्चन सॉल्व कसा करायचा. ठीक आहे, आपण अडलो तर इलिमिनेशन कसं वापरायचं, तुक्का कसा मारायचा, तुक्का मारायचा नाही पण समजा वेळ आलीच तर हाऊ टू डील विथ दिस, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या मित्रांनो. ठीक आहे, ही एक नेट प्रॅक्टिस असणार आहे. म्हणजे की डायरेक्ट तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये फेकले आता मारा हातपाय, या टाईपची आपली एक नेट प्रॅक्टिस इथे असणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो हे एक लेवल 1चे क्वेश्चन्स आहे. त्यानंतर लेवल 2, लेवल 3कडेही आपण पुढे जाणार आहोत. पण टिल आपण लेवल 1चे क्वेश्चन्स इथे कव्हरअप करणार आहोत. ठीक आहे, पुढे लाईव्ह सेशन्स होणार, त्यात आपण अजून या व्यतिरिक्त जे हार्डर क्वेश्चन आहे, अजून हार्डर क्वेश्चन, ते क्वेश्चन्स आपण इथे कव्हर करणार आहोत. इथे जे क्वेश्चन आता जे लेवल 1मध्ये मित्रांनो तेही सफिशियंट आहे तुम्हाला कट ऑफ क्रॅक करण्यासाठी. ठीक आहे, ते लेवल 2 क्वेश्चन जे बाकीच्यांना येत नाही, जे आपल्याला यायला पाहिजे ते क्वेश्चन तिथे असणार. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूया मित्रांनो. फर्स्ट क्वेश्चन आपला असा आहे की टेपर टर्निंग युजिंग द कंपाऊंड स्लाइड इज यूज्ड फॉर. टेपर टर्निंग युजिंग द कंपाऊंड स्लाइड इज यूज्ड फॉर म्हणजे काय मित्रांनो, इथे तो काय विचारतो की टेपर टर्निंगवर हा प्रश्न आहे मित्रांनो. युजिंग द कंपाऊंड स्लाइड इज यूज्ड फॉर. ठीक आहे, कंपाऊंड स्लाइड म्हणजे काय मित्रांनो, आपण टेपर टर्निंग बाय मीन्स ऑफ 3 ते 4 मेथड्स आपण बघितलेले आहे. काय, टेपर टर्निंग बाय स्विवेलिंग कंपाऊंड रेस्ट, सेकंड टेपर टर्निंग बाय टेल स्टॉक ऑफसेट, थर्ड टेपर टर्निंग बाय टेपर टर्निंग अटॅचमेंट. ठीक आहे, फोर्थ काय टेपर टर्निंग बाय फॉर्म टूल. असे 4 आपण जे काही मेथड्स आहे आपण त्या बघितलेल्या होत्या. ठीक आहे, त्या कशा होत्या, त्यात आपण वेगवेगळे फॉर्म्युलेज बघितले होते. ओके, तर मित्रांनो इथे तो फक्त त्याचं ॲप्लिकेशन विचारतो आहे की कोणत्या कॉम्पोनंटसाठी आपण कंपाऊंड रेस्ट आणि त्या कंपाऊंड स्लाइड याचे वेगवेगळे नावं त्यांनी इथे दिलेले. फार एकदम एलियन टाईप क्वेश्चन आहे, आउट ऑफ सिलेबस आहे, असं आम्हाला शिकवलेलं नाही, असं काही विचार करू नका मित्रांनो. आपण काय काय शिकलेलं आहे की हा टाईप कशात मोडतो की स्विवेलिंग कंपाऊंड रेस्ट. ओके, कंपाऊंड रेस्ट यामध्ये आपण टेपर टर्निंगचा हा टाईप इथे कन्सिडर करायचा मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो तर कशासाठी ते यूज केलं जातं. फर्स्ट जे कंपाऊंड रेस्ट जे स्विवेल आपण करतो मित्रांनो, इट इज फॉर हाय नाही तर स्टीप टेपर्स अँड लो लेंथ ऑफ द जॉब. जॉबची जी काही लेंथ आहे ती कमी असेल त्याच्यासाठी आपण कंपाऊंड स्लाइडला आपण काय करतो मित्रांनो, एक अँग्युलर डिफ्लेक्शन देतो, त्याला स्विवेल करतो. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड काय होतं मित्रांनो, टेल स्टॉक ऑफसेट कशासाठी यूज करतो मित्रांनो आपण की लोअर स्टीप अँगल जे असणार नाही तर लोअर अँगल जे असणार आणि हाय लेंथ ऑफ द जॉब. कुठे हाय कुठे लो हे सगळं आपल्याला बघायचं मित्रांनो, यात कन्फ्युजन व्हायचं नाही तर हे इकडे ते तिकडे. आपल्याला नीट लक्षात ठेवायचं मित्रांनो, कारण की हातातले मार्क्स आहेत जायला नको. ठीक आहे, ॲट एनी कॉस्ट हे मार्क जायला नको मित्रांनो. ओके, आणि असे क्वेश्चन वी कॅन एक्सपेक्ट येऊ शकता, असे प्रश्न असाही प्रश्न डायरेक्ट येऊ शकतो. ठीक आहे, सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट मित्रांनो थर्ड टेपर टर्निंग अटॅचमेंट आपण का बरं यूज करतो, फॉर इंटरनल अँड एक्सटर्नल टेपर्स, दोघांसाठी यूज करतो. ठीक आहे, फॉर्म टूल फक्त एक्सटर्नलसाठी यूज करतो, तेही छोटे अँगल्ससाठी. ठीक आहे, हे 2 महत्त्वाचे. आणि टेपर टर्निंग अटॅचमेंट त्यावरही भरभरून प्रश्न येतो, तो काय युनिव्हर्सल आहे, सगळं यूज करतो आपण टेपर टर्निंग अटॅचमेंटमध्ये. तर कंपाऊंड स्लाइड फॉर हाय अँगल, फॉर लार्ज आता हा लेंथ दाखवतोय मित्रांनो, आणि स्टीप टेपर हा अँगल दाखवतोय, स्टिफनेस अँगल दाखवतो आणि लार्ज शब्द लेंथ दाखवतो. ठीक आहे मित्रांनो, तर आपल्याला काय पाहिजे की स्मॉल लेंथ अँड स्टीप टेपर्स म्हणजे याचा आन्सर आहे ना मित्रांनो 3. ठीक आहे, हा प्रश्न मी काय घेतला स्टार्टिंगलाच का बरं घेतलं, कारण की मित्रांनो ते लार्ज म्हणाल, लार्ज अँगल आहे, ऑप्शन 2 नाही वे. स्मॉल आणि लार्ज काय दाखवतोय, लेंथ त्याची काही डायमेन्शन्स आहे ते दाखवता, आणि स्टिफनेस काय दाखवतो, अँगल. हे असे मित्रांनो याला आपल्या भाषेत म्हणतात गणवायचे कामं असतात. MPSC अशाच ठिकाणी तुम्हाला फिरवणार.
ठीक आहे, म्हणून हा क्वेश्चन घेतला ब्युटिफुली. ठीक आहे, तर याचा आन्सर मित्रांनो येणार सी. ठीक आहे मित्रांनो, जे काही एक्झाम कंडक्टिंग बॉडीज असतात म्हणजे गेट वगैरे घ्या, MPSC वगैरे घ्या, ते पहिला क्वेश्चन असा टाकतात, पहिला क्वेश्चन एकदम हार्ड टाकून देतील, नाही तर टाईम कन्झ्युमिंग टाकून देतील. सोपा तुम्हाला वाटणार की मला येते, पण टाईम कन्झ्युमिंग टाकून देतील. मध्ये एखादी कॅल्क्युलेशन अडकली की तुम्ही अडकले, 10 मिनटं त्याच्यावर जाणार. ठीक आहे, त्यानंतर काय होणार मित्रांनो, तुमच्यावर प्रेशर बिल्डअप होणार. त्याचा आन्सर तर येणार नाही, पण यार 10 मिनटं घेतले, मग मी इगोवर घेणार की याला मी 10 मिनटं दिले, मग तुक्का मार काहीतरी, तो तुक्काही चुकणार. नेक्स्ट जे क्वेश्चन आहे, पुढचे जे क्वेश्चन आहे त्यावरही त्याचा ॲडव्हर्स परिणाम होणार, कारण की माझं मन तिथे स्टेबल राहणार नाही. तर ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी मित्रांनो ती राऊंड मेथड मी सांगितली. आता पहिला प्रश्न आहे, ठीक आहे, इझियर आहे. समजा हा टफ क्वेश्चन असता, समजा खूप काही कॅल्क्युलेशन आहे, पायग्राफ अँड टफ कॅल्क्युलेशन आहे, काय करणार मित्रांनो, यावर टाईम घालायचा का नाही, नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. ठीक आहे, डायरेक्टली नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. असं नाही की याला वाचायचंच नाही, याला वाचायचं, थोडाफार विचार करायचा, नाही समजलं प्रश्न 2 वेळा वाचा, नाहीच येते तर कशाला रिकामं डोकं लावायचं, नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. याने काय होतं मित्रांनो, आणि मग हा कधी घ्यायचा, सेकंड राऊंडमध्ये. सेकंड राऊंडमध्ये फक्त हा प्रश्न बघायचा, जे अशा टाईपचे जे प्रश्न असतात ते. ठीक आहे, म्हणून ही राऊंड मेथड मित्रांनो इफेक्टिव्ह असते. फर्स्ट राऊंडमध्ये मी जे काही येणारे क्वेश्चन आहे ते मी सॉल्व केले. मी काय कॉन्फिडन्समध्ये गेलो, कॉन्फिडन्स, ओव्हर नाही अंडर नाही, ओन्ली कॉन्फिडन्समध्ये मला जायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून जे नेक्स्ट असे जे प्रश्न असतात तिथे माझं डोकं शांत असतं, मी ते जास्ती वेळ देऊ शकतो आणि निवांतपणे मी आन्सर काढू शकतो. ठीक आहे मित्रांनो, सो आपल्याला अप्लाय करायचं आहे, टेस्ट सिरीजमध्येच ते अप्लाय करायला सुरुवात करा. काही अपडेट असेल तुमच्या साईडने ते करा. ओके, सो दिस इज फर्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट, द मोस्ट कम्प्लीट डेफिनेशन ऑफ अ मशीन टूल. तर मशीन टूलची कम्प्लीट डेफिनेशन काय असणार तर मित्रांनो, एक त्याची डेफिनेशन काय असणार, ॲक्च्युली ती डेफिनेशन तिथे घेतलेली नाही, म्हणून हा क्वेश्चन इकडे घेण्यात आला. ठीक आहे, इट कन्वर्ट्स द एनर्जी फ्रॉम वन टाईप टू अनदर. नाही, हीट इंजिनची डेफिनेशन आहे, नको. होल्ड्स द वर्कपीस अँड प्रोव्हाइड्स द रोटरी मोशन. ओके, होल्ड्स द वर्कपीस अँड प्रोव्हाइड्स द रोटरी मोशन. ठीक आहे, नेक्स्ट आहे होल्ड द वर्कपीस अँड कटिंग टूल टू रिमूव्ह मेटल. ठीक आहे, होल्ड द कटिंग टूल टू रिमूव्ह मेटल. मित्रांनो आता ॲक्च्युली मशीन टूल काय करतं, फक्त वर्कपीसला मूव्ह करतं, वर्कपीसला मूव्ह करतं. बाकी टूलला, जे आपलं टूल आहे कापायचं, जे कटिंग टूल आहे त्याचा आणि मशीन टूलचा संबंध नाही, असं नाही. पण मग ते तिथे प्रेझेंट असतं. पण मशीन टूलला जे काही आपण पॉवर इनपुट देतोय, जे काही आपण पॉवर इनपुट देणार आहे मित्रांनो, ते स्पिंडलला देणार आहे. टूल आपल्यालाच फिरवायच्या हाताने इकडून तिकडून, जी काय अरेंजमेंट आहे. ठीक आहे, ती ॲसेसरी झाली आपल्यासाठी, ती एक ॲसेसरी झाली. पण मेन फंक्शन काय असणार मित्रांनो, कटिंग. होल्ड द वर्कपीस, वर्कपीसला मशीन टूल काय करतं म्हणजे लेथ मशीन, असं इथे आपण इमॅजिन करूया थोडक्यात, लेथ मशीन. ठीक आहे, होल्ड द वर्कपीस अँड प्रोव्हाइड्स रोटरी मोशन. जे वर्कपीस आहे त्याला होल्ड करतं आणि त्याला रोटरी मोशन करतं. कापायचं तुम्ही बघत बस. ठीक आहे, सो दिस हॅपन्स. याचं उत्तर येणार मित्रांनो सेकंड. नेक्स्ट, द कटिंग टूल मूव्ज इन अ वर्टिकल रेसिप्रोकेटिंग मोशन इन दिस मशीन टूल. म्हणजे कोणतं मशीन टूल असणार आहे मित्रांनो, जिथे कटिंग टूल व्हर्टिकल रेसिप्रोकेटिंग मोशन करणार आहे, जिथे कटिंग टूल व्हर्टिकल रेसिप्रोकेटिंग मोशन करणार आहे. तर कोणतं टूल असणार मित्रांनो, ते शेपर, स्लॉटर, प्लॅनर की व्हर्टिकल लेथ. हे व्हर्टिकल लेथ वगैरे असं जगात मी तरी पाहिलं नाही, तुम्ही पाहिलं असेल सांगता येत नाही. तर मित्रांनो कुठलं काय म्हटलं आहे, व्हर्टिकल रेसिप्रोकेटिंग मोशन कशात होते मित्रांनो, स्लॉटरमध्ये, स्लॉटरमध्ये. ठीक आहे, स्लॉटर काय मित्रांनो, एक प्रकारचं शेपिंग मशीन आहे. स्लॉटर इज अ शेपिंग मशीन. आपण मी तिथेही सांगितलेलं आहे, इथे सांगतो. स्लॉटर काय, एक शेपिंग मशीनचा जो एक टाईप आहे, फक्त शेपिंग मशीनला मी उभं केलं त्याला म्हणायचं स्लॉटर. सिम्पल आहे. ठीक आहे, याला म्हणायचं मित्रांनो स्लॉटर. सेम ॲज शिपिंग, प्लॅनिंग नाही, सेम ॲज शिपिंग बट व्हर्टिकल, बट व्हर्टिकल. ओके, तर याचा असणार आन्सर असणार मित्रांनो ऑप्शन बी, स्लॉटर. ठीक आहे, नेक्स्ट, इन अ प्लॅनर द रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ द टेबल इज ऑब्टेन्ड बाय. इन अ प्लॅनर इन प्लॅनर. तर मित्रांनो इथे प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. प्लॅनर आहे, स्लॉटर आहे की शेपर आहे का ब्रोचिंग आहे, जे काही पहिले ते जे ऑपरेशन आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की इन प्लॅनर. ओके, नेक्स्ट, द रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ द टेबल, हेही महत्त्वाचं आहे. टेबलचं की वर्कपीसचं. ठीक आहे, टेबल म्हणजे वर्कपीस, टेबलवरच वर्कपीस ठेवलेला आहे. टेबलचं की टूलचं, हेही महत्त्वाचं आहे. ठीक आहे, टेबल नाही तर इथे अनादर शब्द पण येऊ शकतो की वर्कपीस, कारण की वर्कपीस आपला टेबलवरच ठेवलेला आहे. ओके, इज ऑब्टेन्ड बाय. तर मित्रांनो प्लॅनरमध्ये
काय होतं की आपला टूल स्टेशनरी आणि आपला वर्कपीस मुव्हिंग होतो, वर्कपीस मागे पुढे होतो. ठीक आहे. तर मित्रांनो इथे रॅक अँड पिनियन अरेंजमेंट यूज होते, रॅक अँड पिनियन अरेंजमेंट यूज होते इन केस ऑफ प्लॅनर मेकॅनिझम. ठीक आहे. आणि जी शेपरमध्ये मित्रांनो टूलला आपण मोशन देतो क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम जे असतं. ठीक आहे. क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम असतं. नाही तर याला आणि प्लॅनरमध्ये आपलं टूल स्टेशनरी, आपलं टूल काय मित्रांनो स्टेशनरी, टूल स्टेशनरी आहे आणि वर्कपीस मुव्हिंग आहे. कशामध्ये? प्लॅनरमध्ये. आणि वर्कपीसला रॅक अँड पिनियन मेकॅनिझम यूज केलं जातं, रॅक अँड पिनियन मेकॅनिझम यूज केलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचा आन्सर येणार मित्रांनो, आन्सर सी, ऑप्शन सी, रॅक अँड पिनियन विथ असोसिएटेड बेल्ट. ओके. तर अशा पद्धतीने मला लक्षात ठेवायचं मित्रांनो. समजा इथे शेपर आणि टूल असतं, तर याचं जे आन्सर आहे ना मित्रांनो, आता समजा मला इथूनच द्यायचं आहे, हे सेम ऑप्शन आले, तर याचा आन्सर मित्रांनो मी ए देणार की स्लायडर क्रँक अँड कनेक्टिंग राउंड मेकॅनिझम. कारण की क्विक रिटर्न मेकॅनिझम इज अ इन्व्हर्जन ऑफ स्लायडर क्रँक. क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम इज अ इन्व्हर्जन ऑफ स्लायडर क्रँक. ठीक आहे. त्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. आता हे टॉमचा पार्ट झाला, स्लायडर क्रँकचं ते इन्व्हर्जन असतं जिथे कनेक्टिंग रॉड फिक्स केलेला असतो. ठीक आहे. म्हणून याचा आन्सर हे येणार. इन केस ऑफ शेपर असता आणि टूलचं जो मोशन विचारतोय तर त्याचा आन्सर आपण ए दिला असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मला विचार करायचा आहे की यार इथे तर क्विक रिटर्न सांगितलेलं आहे, इथे तर क्विक रिटर्न दिसत नाही, तर हे एक स्टेप पुढे मला असा विचार करावा लागू शकतो. ठीक आहे. बघूया मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ मिलिंग प्रोसेस, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मिलिंग प्रोसेस अनलाईक एनी अदर मशिनिंग प्रोसेसेस. म्हणजे मिलिंगमध्ये असं काय खास आहे जे बाकी कोणत्याच प्रोसेसमध्ये नाही. ठीक आहे. कोणतीच प्रोसेस म्हणजे त्याचे खाली ऑप्शन दिले त्यांच्याकडे जायचं, लगेच वेगवेगळ्या प्रोसेस इमॅजिन करत नाही बसायच्या तिथे. नेक्स्ट म्हणजे लगेच ऑप्शन बघायचे. इंटरप्टेड कटिंग, स्मॉल साईज चिप्स, व्हेरिएबल चिप थिकनेस. तर मित्रांनो हे तिघी काय म्हणतात जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हे तिघी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला मिलिंगमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो. व्हेरिएबल चिप थिकनेस आपण त्याचा फॉर्म्युला पण बघितला आहे मित्रांनो, टी मॅक्झिमम इज इक्वल टू काय होता मित्रांनो, ट्वाईस FM अपॉन NZ, छोटा डी अपॉन मोठा डी. हा तेच आपण फॉर्म्युला पण बघितलेला आहे. म्हणजे काय, चिप व्हॅरी होते. आपण जे डाऊनवर्ड मिलिंग अपवर्ड मिलिंग बघितलं आहे तिथे चिप व्हॅरी होते, टी मिन टू टी मॅक्स सगळं त्या डिफरन्समध्ये सांगितलं आहे. ओके. तर व्हेरिएबल चिप थिकनेस, तिथे ज्या काही चिप्स निघतात मित्रांनो त्या स्मॉल चिप्स आहे. का? कारण की ते इंटरप्टेड कटिंग आहे. इंटरप्टेड कटिंग बोल येतो म्हणजे मित्रांनो इथे असं जे काय माझं टूल आहे असं असणार. ठीक आहे. यावर हा ती दुसरा ती, ओके, असे तिथे पहिल्यांदा आलं, याने कापायचं काम केलं, पण एवढ्या डिस्टन्समध्ये काय ती कटिंग ॲक्शन थांबून जाते, किती म्हणजे मायनर जरी असलं तरी. ओके. म्हणून याला म्हणायचं मित्रांनो इंटरप्टेड कटिंग. आणि हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहे मिलिंगचे. ओके. याचे आन्सर आहे ना मित्रांनो ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट, गँग मिलिंग इज यूज्ड फॉर गँग मिलिंग. ठीक आहे. गँग मिलिंग म्हणजे काय मित्रांनो, गँग एका जणाची गँग होते का? नाही, एका जणाची गँग नाही होत. तिथे 3-4 कटर ॲट ए टाईम काम करणार, ठीक आहे. तर गँग मिलिंग म्हणजे मित्रांनो इट इज फॉर लार्ज वर्कपीसेस, नो. स्मॉल वर्कपीसेस अजिबात नाही. अ नंबर ऑफ मिलिंग कटर्स, अ नंबर ऑफ म्हणजे काय, एकापेक्षा जास्त. अ नंबर ऑफ मिलिंग कटर्स आर यूज टू कट सायमल्टेनियसली. मित्रांनो जेव्हा एकपेक्षा जास्त मिलिंग कटर किंवा 2पेक्षा जास्त मिलिंग कटर ॲट अ टाईम कापायचं काम करत आहे त्याला म्हणायचं मित्रांनो काय, गँग मिलिंग. ठीक आहे. आणि समजा मी 2 कटर असा शब्द वापरला असता तर, त्याला स्ट्रॅडल मिलिंग म्हटलं असतं. पण याला काय म्हटलं असतं आपण, याला स्ट्रॅडल मिलिंग. ठीक आहे. यावर क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो, येऊन गेलेला आहे बऱ्याच एक्झाममध्ये. स्ट्रॅडल मिलिंग. ठीक आहे. म्हणजे कसं असते स्ट्रॅडल मिलिंग, टी स्लॉट मेकिंग प्रोसेस म्हणजे 2 कटर त्याला असे लावलेले असतात, पहिला कटर दुसरा कटर. ठीक आहे. याला म्हणायचं स्ट्रॅडल मिलिंग. गँग मिलिंग म्हणजे मोर दॅन 2 कटर्स आणि स्पेशल 2 असा शब्द असेल TWO 2 तर आपल्याला स्ट्रॅडल मिलिंग आन्सर द्यायचं. ओके.
हे सगळे एक्सेप्शन्स आहे मित्रांनो, यातच तुम्हाला गंडवणार गॅरंटी के साथ. हे जेवढं तुम्ही ह्या गोष्टीला यूज टू व्हाल इतकं तुम्ही याचा ॲडव्हान्टेज घ्याल तितका तुम्हाला फायदा आहे. ठीक आहे. आता प्रश्न मित्रांनो, हा जो मागचा प्रश्न होता, तर एक्झाममध्ये पोरं काय करतात, वाचताना काही शब्दच गायब करून देतात. ठीक आहे. आता हे वाचता मी लगे मिलिंगला असं केलं. मी स्वतः एक्झाम द्यायला जेव्हा काही बसलो मी असंच करतो. सेम प्रोसेस माझी तिथे असते, फक्त हे बाकीचं नाही राहत काही. ठीक आहे. तर काय मित्रांनो, मिलिंग प्रोसेस म्हटली ना, मिलिंगला लगेच असं करून पुढे जायचं. अनलाईक म्हटलं आहे ना, म्हणजे काय बाकीच्यापेक्षा नाही आहे. या एक्सेप्शनल गोष्टी मित्रांनो, जिथे आता हा अनलाईक शब्द आला मध्ये, नॉट शब्द, मेनली, हायली, नेव्हरलेस, जनरली, या शब्दांमध्ये मित्रांनो MPSC आपल्याला फिरवते. ठीक आहे. हे सेशन मेनली माझ्या डोक्यात काय आहे की MES पॉईंट ऑफ व्ह्यू हा सेशन रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे. तर मित्रांनो MPSC अशा शब्दांमध्ये तुम्हाला फिरवणार. मेनली, जनरली, हायली, लोअरली, मॅक्झिमम, मिनिमम, हे जे शब्द आहे, नॉट, नेवर, हे जे शब्द आहे मित्रांनो, हे फार इम्पॉर्टंट आहे, गेम करून टाकतो. ठीक आहे. जसे शेवटी काय तुम्ही पूर्ण प्रश्न वाचाल आणि शेवटी नॉट वाचणार नाही, विषय क्लोज. ठीक आहे. सो बी अवेअर, म्हणजे प्रत्येक शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. घाई करून तीर नाही मारायचा. ठीक आहे. शांततेत वाचायचं, इतकंही शांतने वाचायचं की खूप वेळ जाणार. नेक्स्ट क्वेश्चन, अँड एंड मिलिंग हॅव्हिंग 4 teeth. एक एंड मिल मित्रांनो, तिचे 4 teeth आहे, इज रोटेटिंग ॲट 250 RPM. 250 RPMला ते मिलिंग कटर फिरतंय, फिरू द्या. इफ द फीड पर टूथ इज गिवन ॲज, फीड पर टूथ इज गिवन ॲट 0.1 millimeter. व्हॉट इज द टेबल फीड? व्हॉट इज द टेबल फीड इन मिलीमीटर पर मिनिट? इन मिलीमीटर पर मिनिटमध्ये टेबलचा फीड काय असणार? ठीक आहे मित्रांनो, असे क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. काहीच नाही, छोटेसे कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे मित्रांनो, 4 teeth, इथे आपल्याला गिवन डाटा लिहावं लागेल. गिवन डाटा, याचं सोल्युशन तुम्हाला सांगतो. गिवन डाटामध्ये काय मित्रांनो, 4 teeth, नंबर ऑफ टीथ आपण झेडने डिनोट केलं होतं मित्रांनो. नंबर ऑफ टीथ डिनोट केलं होतं बाय झेड, सिम्बॉल झेड. ते किती आहे? 4 तात याला. इज रोटेटिंग ॲट 250 RPM. RPM म्हणजे काय? कॅपिटल N. 250 RPMचा लॉंग फॉर्म काय? रिव्होल्यूशन पर मिनिट. रिव्होल्यूशन पर मिनिट. इफ द फीड पर टूथ इज गिवन ॲज, फीड पर टूथ दिला आहे मित्रांनो, त्याला आपण काय दिलं होतं? फीडचा F, टूथचा T. फीड पर टूथ इज 0.1 millimeter. 0.1 millimeter म्हणजे जेव्हा एक टीथ जाऊन दुसरे येणार, त्या बिटवीन द पिरियडमध्ये आपण 0.1 millimeter फीड देतोय, म्हणजे जे काही वर्कपीस आहे त्याला 0.1 millimeter हलवतोय, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. काही एकदम रॉकेट सायन्स नाही आहे, भलतं काही आउट ऑफ सिलेबस आहे असंही नाही. ठीक आहे. तर टेबल फीड काय त्याने ते विचारलेलं आहे. टेबल फीडला आपण डिनोट केलं होतं मित्रांनो FM ने. काय असं त्याने विचारलेलं आहे. त्याचा फॉर्म्युला FM इज इक्वल टू FT ZN. फॉर्म्युला लक्षात राहिला तरी आन्सर येणार, फॉर्म्युला लक्षात नसेल तरी आन्सर येणार. तुमचं डोकं किती ठिकाणावर आहे तिथे, त्यावर सगळे डिपेंड आहे. ठीक आहे. दोघे मेथड तुम्हाला सांगणार. पहिले FM इज इक्वल टू FT ZN. FT काय मित्रांनो? 0.1. Z काय? 4. N काय? 250. तर याचा आन्सर काय येणार मित्रांनो? 100 millimeter per minute. 100 millimeter per minute. हे येणार माझा आन्सर. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. काय होतं आहे कॅल्क्युलेशन, लहान पोरगा करेल, पण हा फॉर्म्युला येणं महत्त्वाचं आहे. फॉर्म्युला येणं फार महत्त्वाचं आहे. नाही आठवला फॉर्म्युला तिथे, लईच अभ्यास, जास्त अभ्यास करून टाकला, फॉर्म्युला नाही आठवला, तर काय करायचं मित्रांनो? पण तिथे थोडीशी रिस्क फॅक्टर तिथे असू शकतो. जेव्हा तुम्ही सेकंड राऊंडमध्ये जाणार, थर्ड राऊंडची अपेक्षा नाही करायची, एवढा वेळ नाही आपल्याकडे. सेकंड राऊंडमध्ये तुम्ही जाणार मित्रांनो, तेव्हा हे असे डोके लावायचे असतात जेव्हा आपलं माइंड शांत असतं. मी आत्ता बोललो तुमचं डोकं किती ठिकाणावर आहे त्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. म्हणजे काय, जे युनिट आहे त्यावर आपण गेम करणार. कसा? FTचं युनिट काय मित्रांनो? त्यांनी दिलेलं आहे, आपल्याला काही घेणं नाही. कुठे गेलं? FT, फीड पर टूथ. फीड पर टूथ त्यांनीच ते युनिट दिलेले आहे, फीड पर टूथ. म्हणजे काय मित्रांनो? आणि विचारतो काय? टेबल फीड इन मिलीमीटर पर मिनिट. मिलीमीटर पर मिनिटमध्ये मला आन्सर काढायचं आहे. ऑप्शन पण बघा, मिलीमीटर पर मिनिट, मिलीमीटर पर मिनिट. यावर मला हे माझा आन्सर असणार आहे. तर काय, इथल्या इथे मल्टिप्लिकेशन करणार जेणेकरून आपलं युनिट हे येणार. ठीक आहे. फीड पर टूथ म्हणजे काय मित्रांनो? मिलीमीटर पर टीथ, नंबर ऑफ टीथ, असं मी याचं युनिट म्हणू शकतो. कारण की फीडचं युनिट बघा मिलीमीटर दिलेलं आहे. पर टीथ, पर म्हणजे काय? डिवायडेड बाय टीथ. ओके. गुणीला आम्ही नंबर ऑफ टीथ करून टाकू. नंबर ऑफ टीथ मी केलं 4, जे काय असणार, हे दोघे चालले गेले, हे दोन गुजर गए.
आपल्याला काय पाहिजे, खाली मिनिट पाहिजे. खाली काय पाहिजे मित्रांनो, आपल्याला मिनिट पाहिजे. तर RPMने मी याला डिवाइड म्हणजे मल्टिप्लाय करणार. RPMचा युनिट काय, लॉंग फॉर्म काय, रिव्होल्यूशन पर मिनिट. रिव्होल्यूशन पर मिनिट. ठीक आहे. तर असं मित्रांनो मला आन्सर येतं. हा रिव्होल्यूशन कुठे गेला, कारण की हा जो फीड आहे मित्रांनो परतूत, ॲक्च्युली फीडचं युनिट काय असतं, मिलीमीटर पर रिव्होल्यूशन. फीडचं युनिट काय असतं, मिलीमीटर पर रिव्होल्यूशन. त्यात तो ॲडजस्ट केलेला आहे. इकडे थोडी वेगळी अरेंजमेंट असते, इतकं डीप आपल्याला जायचं नाही. हा आलं का युनिट, इथले इथे करा मल्टिप्लिकेशन. फीड परतूत म्हणजे काय, 0.1. टीत किती दिलं आहे, 4. RPM किती दिला आहे, 250. RPM किती दिला आहे, 250. RPM किती दिला आहे, 250, 250. तर आन्सर येणार मित्रांनो तुमचं 100 मिलीमीटर पर मिनिट. ठीक आहे. काय होतं याच्यामध्ये, काहीच नाही. 2 मेथडने, असं नाही तर असं. पण यासाठी डोकं शांत पाहिजे. फर्स्ट क्वेश्चनवर 10 मिनटं घालून दिले, तिथे असं डोकं नाही चालत. मग नेक्स्ट क्वेश्चनला हे डोकं नाही हे डोकं चालणार नाही. फॉर्म्युला येऊन तुम्ही चुकी करून द्याल कॅल्क्युलेशनमध्ये, इफ यू आर इन प्रेशर. त्यामुळे मित्रांनो एक्झामला एकदम शांत बसायचं, कूल. तुम्ही म्हणाल तर मला बोलायला सोपं आहे, तिथे गेल्यावर कळतं काय, अरे मी ही एक्झाम दिली आहे, काय वेगळी गोष्ट नाही सांगत तिथे. जेवढं तुम्ही शांत बसाल तेवढं शांत म्हणजे काय, एकदम शांत माइंडने. काही एक माझा एक स्टुडंट म्हटला की सर तिथे गेल्यावर मला पोरं दिसतात, मी ते पाहून व्हायबल होतो. त्या पोरांशी काय घेणे आपल्याला, समजतंय, त्या पोरांशी काय घेणे. ते गेले उडत, ते त्यांचं रोल करायला, आपण आपलं काम करायचं, खाली मान घालून डायरेक्ट पेपरला जमवायचं. तर हा क्वेश्चन होता. नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. यात कॅल्क्युलेशन मिस्टेक करायची नाही मित्रांनो. हां ठीक आहे. आता कॅल्क्युलेशनचं एक बेसिक कॅल्क्युलेशन आहे, पण तरी हा पॉईंट 1 आहे मित्रांनो. मी काय करेल, हा 0 काढून टाकला, हा 1 काढून टाकला, 25 चोक 100. ठीक आहे. पॉईंट 1 म्हणजे हा 25 गुणिले 10 आहे असं समजा, आणि 0.1 गुणिले 10 काय येतं, 1. असं मी इथे कॅल्क्युलेशन केलं तिथल्या तिथे. फार आता कॅल्क्युलेशन आहे आणि कॅल्क्युलेटर शोधा, हे रिकामं काम करायचं नाही ते याच्यातच दिले 5 मिनटं घालून, काहीच नाही बे, छोटं आहे. तेही क्वेश्चन असे डिझाईन करता की टेस्टिबुलेटेड टाईममध्ये तो क्वेश्चन सॉल्व व्हायला पाहिजे. ओके, आगे बढ़ेंगे. द ग्राइंडिंग मशीन सुटेबल फॉर ग्राइंडिंग सिलेंड्रिकल वर्क. जी ग्राइंडिंग मशीन सुटेबल फॉर ग्राइंडिंग सिलेंड्रिकल वर्क विदाउट, हे महत्त्वाचं आहे इथून पुढे, विदाउट ॲक्च्युअली फिक्सिंग देम. फिक्स न करता म्हणजे काय, सेंटरलेस ग्राइंडिंगमध्ये आपण काय केलं होतं मित्रांनो, म्हणून तर त्याला नाव दिलं होतं सेंटरलेस ग्राइंडिंग. वर्कपीस इज नॉट हेल्ड बिटवीन एनी वर्क होल्डिंग डिव्हायसेस, इट इज ओनली रेस्ट ऑन अ रेस्ट प्लेट. ठीक आहे. म्हणजे काय, अशी डायग्राम काढली होती मित्रांनो. ओके, हे रेग्युलेटिंग व्हील, हे ग्राइंडिंग व्हील, हा माझा वर्कपीस. इथे मी असं काहीतरी एक काढलेलं होतं, रेस्ट ब्लेड असं याला म्हटलं होतं, म्हणून याला सेंटरलेस ग्राइंडिंग म्हणतात मित्रांनो. सेंटरलेस ग्राइंडिंग असं याचा आन्सर आहे ना. ठीक आहे. सरफेस ग्राइंडिंगमध्ये मित्रांनो मॅग्नेटिक चक यूज करता. इंटरनल ग्राइंडिंग मशीन, इंटरनल ग्राइंडिंगसाठी आपण सेंटरलेस ग्राइंडिंग यूज करू शकतो, ते आपण बघितलं होतं. ओके. सो असं मला लक्षात ठेवायचं मित्रांनो, विदाऊट ॲक्च्युअली फिक्सिंग देम. त्यांनी काय केलं मित्रांनो की इतकं ब्युटिफुली हा क्वेश्चन डिझाईन केलेला आहे. दिसायला छोटं आहेच तो छोटा, पण मग डिझाईन त्याचं जे काही डोकं होतं, ज्याने कोणी डिझाईन केला, तर त्याला फक्त असं म्हणून घ्यायचं होतं तुमच्याकडनं, हा त्याला माहिती काढायची होती की याला सेंटरलेसचा अर्थ कळला आहे की याने फक्त पोपटपंची केली. ठीक आहे. तिथे सांगितलं होतं की या दोघांमध्येही ऑफसेट असतो, हे वर असतं हे खाली असतं, नंतर हे रेस्ट ब्लेडवर काय म्हणता रेस्ट केलेलं असतं, ठेवलेलं असतं. इथे काही सेंटर काही नाही. याचा फॉर्म्युला आपण बघितला होता, πdn sin अल्फा. ठीक आहे. अँगल 0 to 8 डिग्री व्हॅरी होतो, कशाचा, रेग्युलेटिंग व्हीलचा. फीड कोण कंट्रोल करतं, रेग्युलेटिंग व्हील. ठीक आहे. या दोघांची डायरेक्शन कशी असणार, सेम असणार. ठीक आहे. हा छोटा असणार, हा मोठा असणार. याची वेलॉसिटी 1500 ते 2000, याची वेलॉसिटी 1500 ते 60, असं काहीतरी 15 to 60 मीटर पर मिनिट अशी काहीतरी याची वेलॉसिटी आपण बघितली होती. ठीक आहे. तर दिस इज अबाउट सेंटरलेस ग्राइंडिंग. या बाहेर क्वेश्चन आहेत सेंटरलेस ग्राइंडिंग. ठीक आहे. बाकी मग त्याचे ॲडव्हान्टेजेस, चांगला आहे तो विचारा कसा चांगला आहे, ते ॲडव्हान्टेजेस. ओके. या बाहेर क्वेश्चन येत नाही सेंटरलेस ग्राइंडिंगमध्ये. ठीक आहे मित्रांनो, इतकं कॉन्फिडेंटली कोणी सांगतंय, काहीतरी ॲनालिसिस असेलच ना. ठीक आहे. नेक्स्ट, हायर फीड रेट्स इन अ ग्राइंडिंग कॉज. काही असतात ना की जास्ती स्पीड बघू का होतं, फीडची गोष्ट चांगली, स्पीड नाही, हायर फीड रेट. जास्ती फीड दिला तर का ना मित्रांनो, जास्ती मटेरियल रिमूव्ह होणार, पहिली गोष्ट. लवकर होणार म्हणजे MRR होणार थोडक्यात. ठीक आहे मित्रांनो. त्या नादात आपलं जे व्हील आहे त्यावर लोड येतं, त्याला खूप काम करावं लागतं.
जे ग्राइंडिंग व्हीलमध्ये आपण एक कॅरेक्टरिस्टिक बघितलं होतं, सेल्फ शार्पनिंग कॅरेक्टरिस्टिक. जे काय, युवराज सिंगला लवकर आउट करायचं आणि मागून धोनीला बोलवायचं, सेल्फ शार्पनिंग कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, म्हणजे काय मित्रांनो, महा जो युवराज सिंग पण आउट होऊन जातो, धोनी पण आउट होऊन जातो, बाकी सगळे आउट बॉलर पण आउट होऊन जातो. ठीक आहे, म्हणजे काय होतं मित्रांनो, जेव्हा मी हायर फीड देतो तेव्हा काय युवराज सिंग पण जातो, धोनी बिचाराला तोही गेला, त्याच्या मागे जो कोण येणार तोही चालला जातो. समजतंय? त्यामुळे व्हीलची विअर लवकर होते, व्हीलची वेअर लवकर होते जेव्हा मित्रांनो मी फीड जास्ती देतो, जेव्हा मी फीड जास्ती देतो. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे ना मित्रांनो, इन्क्रीज द व्हील विअर. इन्क्रीज द व्हील विअर, कारण की त्याला जास्त काम करावं लागतं. तर सेल्फ शार्पनिंग कॅरेक्टरिस्टिक्सवर ॲडव्हर्स इफेक्ट पडतो. ठीक आहे, म्हणून मित्रांनो इथे व्हील विअर इन्क्रीज होते. ओके मित्रांनो, सरफेस फिनिश आणि फीडचं उलटं नातं आहे. ठीक आहे, म्हणजे हे आन्सर आहे ना, इथे डिक्रीज सरफेस फिनिश वगैरे असं काय असतं, तर आपण थोडा इथे विचार कन्फ्यूज झाला असतो, पण काही संबंध नाही मित्रांनो. नाही, आणि काही टर्निंग ऑपरेशन नाही, हे ग्राइंडिंग आहे. ठीक आहे, डिक्रीज द व्हील विअर कसं शक्य आहे, त्यावर जास्ती काम करावं लागणार आहे. इन्क्रीज द चिप साईज, चिप साईजचा त्याचा काही संबंध नाही येणार. ठीक आहे, तर याचा आन्सर येणार बी, इन्क्रीज द व्हील विअर. इन्क्रीज व्हील विअर. ओके, आगे बढ़ेंगे. नेक्स्ट क्वेश्चन, द मेन डिफरेंस बिटवीन क्रीप फीड ग्राइंडिंग अँड कन्व्हेन्शनल ग्राइंडिंग ऑपरेशन. काय असतं मित्रांनो, क्रीप फीड ग्राइंडिंग, आपण तिथे एकाच पासमध्ये सगळं काही काम करून टाकतो, प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू एकाच अटेम्पमध्ये, त्याला म्हणायचं क्रीप फीड ग्राइंडिंग. ओके, एका सिंगल पासमध्ये आपण सगळं काम करून टाकतो. तिथे आपण स्पीड कमी ठेवतो आणि जो काही फीड आहे तो जास्ती ठेवतो. स्पीड कमी ठेवतो आणि फीड जास्ती ठेवतो, म्हणजे आपल्याला जास्ती मटेरियल काढायचं आहे, जास्ती मटेरियल तिथून काढायचं आहे. स्पीड, मग तुम्ही म्हणाल व्हीलची विअर होईल, अरे पण आपण स्पीड पण कमी ठेवतो तिथे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट करून क्रीप फीड ग्राइंडिंग हे एक ग्राइंडिंगचा टाईप डेव्हलप करण्यात आला. तिथे एका सिंगल पासमध्ये जास्ती मटेरियल काढता, फीड जास्ती ठेवता आणि स्पीड कमी ठेवता. ओके, तर बघूया मित्रांनो, आणि तिथे कूलिंग अरेंजमेंट लागते, कारण जास्ती मटेरियल काढतोय तो. इन अ क्रीप फीड ग्राइंडिंग हार्ड ग्राइंडिंग व्हील्स आर यूज्ड. हार्ड आपण यूज नाही करू शकत मित्रांनो इथे. ओके, आपण जास्ती मटेरियल काढतोय इथे, जास्ती मटेरियल काढतोय, तर आपण इथे कोर्स ग्रेन ग्राइंडिंग व्हील यूज करणार, कोर्स ग्रेन. ठीक आहे, आणि हार्डनेस डिपेंड करते की तुमचं मटेरियल कसं आहे, मटेरियल सॉफ्ट हार्ड आहे त्यानुसार आपल्याला पुढे काम करायचं असतं. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन कट झाला. इन क्रीप फीड ग्राइंडिंग एंटायर डेप्थ ऑफ कट, म्हणजे काय पुरी, एंटायर म्हणजे जेवढी असेल तेवढी, एंटायर डेप्थ ऑफ कट इज कम्प्लिटेड इन वन पास ओनली युजिंग व्हेरी स्मॉल फीड रेट्स. मित्रांनो, त्यांनी इथे तुम्हाला गंडवलं काय, व्हेरी स्मॉल फीड रेट्स. फीड रेट इथे जास्ती असतो आणि स्पीड कमी असतो इन सेंटरलेस ग्राइंडिंग. ठीक आहे, इन क्रीप फीड ग्राइंडिंग हायर फीड रेट्स आर यूज, क्रीप फीड ग्राइंडिंग हायर वर्ड स्पीड्स आर यूज. ठीक आहे, तर हा गेला, याच्यामुळे हा गेला, त्याचा आन्सर आहे ना म्हणतात सी, इन क्रीप फीड ग्राइंडिंग हायर फीड रेट्स आर यूज. ओके, नेक्स्ट, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वर्कपीस प्रोड्यूस बाय द हॉर्निंग इज. हॉर्निंग कशासाठी यूज करतो मित्रांनो, जे काही इंटरनल सर्फेसेस असतात, त्याला सरफेस फिनिश देण्यासाठी, नाहीतर जे काही डिफेक्ट्स असतात, अँग्युलॅरिटी, कॉन्सेंट्रिसिटी, नाहीतर काही वेगवेगळे काही डिफेक्ट्स असतात, सरफेसचे जे काही डिफेक्ट्स असतात, लेज वगैरे, ते रिमूव्ह करण्यासाठी आपण हॉर्निंग प्रोसेस यूज करतो. कोणती प्रोसेस यूज करतो, हॉर्निंग. ठीक आहे, तिची टूल असतं, त्या टूलला म्हणायचं हॉर्निंग स्टिक, त्यावर ॲव्हरेज यूज काय केलेले असतात मित्रांनो, चिटकवलेले असतात, बॉन्ड केलेले असतात त्याच्याजवळ. ठीक आहे, तर मित्रांनो आउट ऑफ राऊंडनेस इज करेक्टेड, म्हणजे जे काही कॉन्सेंट्रिसिटी असते, म्हणजे जे काही राऊंडनेस आहे, हा परफेक्टली राऊंड नाही, थोडा काहीतरी असं राहून गेलेलं आहे, मग हे करेक्ट करण्यासाठी आपण यूज करणार हॉर्निंग. ते यूज करणार आपण काय, हॉर्निंग प्रोसेस. ठीक आहे, हायर डायमेन्शनल ॲक्युरसीसाठी आपण मित्रांनो हॉर्निंग यूज करतो. ॲक्सियल डिस्टॉर्शन इज करेक्टेड, म्हणजे जे काही ॲक्सियल डिस्टॉर्शन येणार, म्हणजे काय मित्रांनो, समजा असं काही ओव्हॅलिटी वगैरे टाईप जे काही डिफेक्ट असणार, त्यासाठी आपण हॉर्निंग करतो. तर याचा आन्सर येणार मित्रांनो ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबो. याचा आन्सर येणार ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबो. ठीक आहे, सो आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. एक हॉर्निंगचे ॲप्लिकेशन्स होते मित्रांनो, ठीक आहे, तर हॉर्निंग
मेन याचा पर्पज असतो मित्रांनो सरफेस फिनिशचा. तुम्ही म्हणाल की अरे ते काही नाही, सरफेस फिनिशचा तर नामोनिशान नाही, पण त्याचं अजून एक वर्क असतं मित्रांनो, जे काही सरफेसचे डिफेक्ट्स आहे, डायमेन्शनल ॲक्युरेसी, अँग्युलॅरिटी, कॉन्सेंट्रिसिटी, सर्क्युलॅरिटी, राऊंडनेस, ओव्हॅलिटी, या सगळे डिफेक्ट्स काढण्यासाठी हॉर्निंगचं काम असतं मित्रांनो. ठीक आहे, ते अशी जी स्टिक असते हॉर्निंग स्टिक, त्यावर अशी ॲब्रेजिव्ज असतात आणि हा स्पीडवर फिरतो. मेनली फॉर इंटरनल सिलेंडर ब्लॉक, इंटरनल जो शेप असतो सिलेंडर ब्लॉक्सचा, असा काही इंटरनल शेप काही जे काही असणार गोष्टी त्यासाठी हॉर्निंग यूज करतात. हे डायरेक्ट उचलून याच्यात टाकून देतं, फिरवायचं काम करतं. ओके, नेक्स्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वर्कपीस प्रोड्युस्ड बाय लॅपिंग इज. वर्कपीस प्रोड्यूस बाय लॅपिंग. आता येतात लॅपिंगवर प्रश्न मित्रांनो, लॅपिंग ऑपरेशन. ठीक आहे, काय ऑप्शन? करेक्शन ऑफ मायनर इम्परफेक्शन इन शेप, करेक्शन ऑफ मायनर इम्परफेक्शन इन शेप, येस. एक्स्ट्रीम ॲक्युरसी ऑफ डायमेन्शन, येस. क्लोज फिट बिटवीन मेटिंग सरफेसेस, येस. याचा आन्सर येणार मित्रांनो ऑल ऑफ दी अबो. याचा आन्सर येणार मित्रांनो ऑल ऑफ दी अबो. तर काय होती मित्रांनो लॅपिंग प्रोसेस? लॅपिंग प्रोसेस काय होती? हा असा एक मटेरियल होता, याला म्हटलं होतं लॅप. इट इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न. इथे मी ॲब्रेजिव्ह याला चिटकवलेले होते, याला ॲब्रेजिव्ह चिटकवलेले होते. हा माझा होता वर्क. ॲब्रेजिव्ह चिटकवलेले नव्हते मित्रांनो इथे, समजून घ्या. ठीक आहे, हे जे काही ॲब्रेजिव्ह आहे हे बाउंडेड ॲब्रेजिव्ह नाही आहे, हे लूज ॲब्रेजिव्ह आहे. चिटकवलेले कुठे होते? हॉर्निंगमध्ये. हे काय लूज ॲब्रेजिव्ह आहे मित्रांनो, लूज ॲब्रेजिव्ह. म्हणजे काय होतं मित्रांनो, हा जो वरचा लॅप आहे, ठीक आहे, लॅपला ॲब्रेजिव्ह लावलेलं नाही. खाली काय करायचं, आपण पावडर घ्यायची ॲब्रेजिव्हची, टाकून द्यायची, मग त्यालावर आपण काम करायचं जे काही मोशन असणार ते. ठीक आहे, तर हे मोशन सोयीस्कर होण्यासाठी, योग्य ती होण्यासाठी आपण तिथे एक मध्ये आणखी एक कंपाऊंड टाकतो, एक मध्ये आणखी एक फ्लुइड टाकतो. त्याला नाव दिलं होतं व्हेइकल. याच्यामध्ये आपण असं एक फ्लुइड टाकलेलं आहे, त्याला नाव दिलं मित्रांनो व्हेइकल. ओके, तर हे लॅप कास्ट आयर्नचं हे लूज ॲब्रेजिव्ह असतात मित्रांनो. Al2O3 और सिलिकॉन कार्बाईड ते ॲब्रेजिव्ह असतात, नाही तर बोरॉन कार्बाईड जो मटेरियल आहे त्यानुसार. ठीक आहे, तर मित्रांनो लॅपिंग कशासाठी होते? पहिली गोष्ट तर सरफेस फिनिश. ठीक आहे, इथे ॲब्रेजिव्ह आहे म्हणून थोडं का होईना मटेरियल रिमूव्ह होणार, मायनर मटेरियल ते रिमूव्ह होणार. सो वी कॅन यूज दिस फॉर ॲक्युरसी, म्हणजे डायमेन्शन ॲक्युरेट करण्यासाठी मी याला यूज करू शकतो. मायनर इम्परफेक्शन इन शेप, शेपचे काही इम्परफेक्शन आहे. ठीक आहे, समजा इथे असं हिल टाईप एरिया आहे, तर हे लॅपिंगमध्ये काढलं जातं मित्रांनो, तर हे लॅपिंगमध्ये रिमूव्ह आउट केलं जातं. ठीक आहे, सो याचा आन्सर येणार डी ऑल ऑफ दी अबो. आन्सर येणार डी ऑल ऑफ दी अबो. नेक्स्ट, द ॲब्रेजिव्ह प्रोसेस दॅट युजेस अ लूज ॲब्रेजिव्ह ग्रीट इज. ग्रीट म्हणजे काय? ॲब्रेजिव्हची भुकटी, ॲब्रेजिव्हची भुकटी, नाही तर फ्लोअर असं म्हणू शकतो. ॲब्रेजिव्हचा फ्लोअर, फ्लोअर म्हणजे काय? पीठ, ॲब्रेजिव्हचं पीठ, त्याला म्हणायचं ग्रीट. ठीक आहे, टेन्शन नाही लेणे का. ॲब्रेजिव्ह प्रोसेस दॅट युजेस अ लूज ॲब्रेजिव्ह ग्रेन. लूज ॲब्रेजिव्ह, लूज म्हणजे काय? लूज आहे. लूज म्हणजे मित्रांनो ज्याला मी धरून नाही ठेवलेलं आहे तो लूज आहे. ज्याला मी बाउंड नाही केलेलं आहे, बाउंड नाही करून ठेवलेलं आहे कशाशी, कोणत्याही बंधनात मी अडकवलेलं नाही, तो काय लूज आहे, फ्रीडम आहे त्याला. तर हे कुठे यूज होतं मित्रांनो? लॅपिंगमध्ये. तर हे कुठे होतं मित्रांनो? लॅपिंगमध्ये. ठीक आहे, जसं की आपण आता या प्रश्नात बघितलं, हे जे काही ॲब्रेजिव्ह आहे हे लूज ॲब्रेजिव्ह असतात, हे ॲब्रेजिव्ह लूज असतात. ठीक आहे, मला नव्हतं माहिती की हे समजा लूज ॲब्रेजिव्ह असतात, तर हाऊ टू डील विथ दिस. आता तुम्ही एक्झामला बसले की काय अरे ते वेगळंच आहे. मला एक माहिती कुठे बाउंडेड असतात, काय हॉर्निंगमध्ये काय हॉर्निंग स्टिक असते अशी, यावर ॲब्रेजिव्ह बाउंडेड केलेले असतात मित्रांनो. ठीक आहे, ग्राइंडिंगमध्ये काय असं ग्राइंडिंग मिले आणि यात ते ॲब्रेजिव्ह बाउंड केलेले असतात. बाइंडिंग मटेरियल आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, जे काही विट्रिफॉइड बॉन्ड, शेलॅक बॉन्ड. ठीक, बॉन्ड कशासाठी? ॲब्रेजिव्ह धरून ठेवण्यासाठी तर आहे ना, सेल्फ शार्पनिंग कॅरेक्टरिस्टिक, ते जाऊन दुसरं येतं. एवढं तर लॉजिक तिथे चालणार. ठीक आहे, म्हणजे हा कटला, हा कटला. क्रीप फीड ग्राइंडिंग आपल्याला यार जास्ती मटेरियल तिथून काढायचं असतं सिंगल पासमध्ये, म्हणून मित्रांनो हे आन्सर इथे येणार नाही. आन्सर उरलं काय? लॅपिंग. महाराजम पुढे जायचं. ठीक आहे, अशी एलिमिनेशन अप्रोच असंही आपण लक्षात ठेवू शकतो, एलिमिनेशन अप्रोच. ठीक आहे, हा जो मागचा क्वेश्चन होता मित्रांनो, इथे आपण पहिलं वाचू, करेक्शन ऑफ मायनर इम्परफेक्शन इन शेप. येस, आन्सर बरोबर आहे. चला ऑप्शनही मार्क करू. गेले, येत असणारा प्रश्न गेला, येणारे मार्क कधी गेले, निगेटिव्ह घेऊन गेला ते वेगळं. मित्रांनो ऑप्शन पूर्ण वाचन झाला, 4ही ऑप्शन आपल्याला वाचायचे. भले पहिल्या ऑप्शनमध्ये मला आन्सर मिळून गेलं तरी 4ही वाचा, काय बिघडतंय?
ठीक आहे. सो दिस इज अबाउट हा क्वेश्चन.